रामकृष्णारी. आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास बघत आहोत. भारतात वैदिक धर्मांतर्गत जे काही पंथ संप्रदाय येतात त्यापैकी महाराष्ट्राचा भाग ज्या संप्रदायाने व्यापलेला आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. भीमा नदीच्या काठी असणारे पंढरपूर हे आपले मुख्य तीर्थक्षेत्र आणि त्या ठिकाणी असलेला श्री पांडुरंग अर्थात विठ्ठल हे आपले मुख्य दैवत. मूळ वारकरी शब्द हा वारीकरी या शब्दाचा अपभ्रंश आहे. जुन्या वाङ्मयात वारी हा शब्द एरझारा या अर्थाने वापरलेला आढळतो. आजसुद्धा तो वारी म्हणजे यात्रा याच अर्थाने पंढरपूरची वारी, जेजुरीची वारी इत्यादी शब्दप्रयोगात उपयोगलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी वारी हा शब्द एरझारा याच अर्थाने वापरलेला आढळतो. वास्तविक बघितले तर वारकरी या शब्दाचा अर्थ नियमाने उपास्य देवताकडे जाणारा एवढाच आहे. वारकरी पंथास माळकरी पंथ अथवा भागवत धर्म असेही म्हणतात. या पंथास माळकरी हे नाव वारकऱ्यांचे मुख्य बाह्यचिन्ह जी तुळशीच्या मण्याची माळ त्यावरून पडलेले आहे. त्याचसोबत आपण वारकरी संप्रदायाला भागवत धर्म असेही म्हणतो. श्रीमद आद्य शंकराचार्य अर्थात जगद्गुरू शंकराचार्य यांनी आपल्या शारीर भाष्यात अर्थात ब्रह्मसूत्र शंकर भाष्यात ज्याचे खंडन केले तो भागवत धर्म व आपला भागवत धर्म हे दोन्ही पंथ अगदी भिन्न आहे. आचार्य खंडित भागवत धर्मात वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न व अनिरुद्ध ही चतुर्व्यूह कल्पना प्रमुख आहे व ती द्वैती आहे. उलटपक्षी वारकरी पंथ हा जरी भक्तिप्रधान असला तरी निसंशय अद्वैत मताचाच पुरस्कर्ता आहे व व्यूह कल्पनेचा यत्किंचितही मागमूस आपल्या वारकरी संप्रदायात नाही. आपल्या वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदाय किंवा भागवत धर्म म्हणतात याचे मुख्य कारण हा वैष्णव संप्रदाय आहे. या पंथाची सुस्पष्ट अशी माहिती श्री ज्ञानदेवांच्या कालानंतरची मिळते. तत्पूर्वीचा म्हणजे आरंभीच्या काळाचा इतिहास निश्चितपणे सांगता येईल अशी सामुग्री अजूनही आपल्या हाती आलेली नाही. तो इतिहास निश्चित करण्याकरिता पुढील गोष्टींचा कालनिर्णय होणे आवश्यक आहे. एक म्हणजे वारकरी पंथाचे उपास्य दैवत जी पांडुरंग मूर्तीचा काळ. 2 ज्या पुंडलिक भक्ताकरिता श्री पांडुरंग आले त्याचा काळ. 3 ज्या पंढरपूर क्षेत्रात श्री पांडुरंग पुंडलिकाकरिता विठेवर येऊन उभे राहिले त्या क्षेत्राचा इतिहास. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे अवश्य आहे की या सर्व गोष्टी संबंधाने जरी निश्चित माहिती मिळाली तरीसुद्धा वारकरी पंथाचा उगम केव्हा झाला हे निश्चित ठरवता येईलच असे नाही. कारण विठ्ठल भक्ती आणि वारकरी पंथ या दोन गोष्टी एकच नाहीत. वारकरी हा विठ्ठलाचा भक्त असतोच हे खरे, पण प्रत्येक विठ्ठल भक्त हा वारकरी असेलच असे नाही. याविषयी अधिक चर्चा श्री पांडुरंग मूर्तीच्या कालनिर्णयाच्या चर्चेवेळी करू. येथे एवढेच सांगणे आवश्य आहे की गॅजेटियर ऑफ दी बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॅल्यूम 20 सोलापूर पृष्ठ 471 वर जी माहिती पंढरपूर व वारकरी या संबंधाने प्रसिद्ध झाली आहे त्यात या पंथास 13व्या शतकाच्या शेवटी होऊन गेलेले जे श्री ज्ञानदेव यांनी आरंभ केला असे जे विधान केले आहे ते चुकीचे आहे. कदाचित हे विधान तुकाराम महाराजांचा म्हणून पुढील अभंग प्रसिद्ध आहेत त्यावरून केलेले असेल. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालेसे कळस भजन करा सावकाश. वास्तविक वरील अभंग बहिणाबाईंचा आहे. या अभंगात तिने वारकरी पंथरूपी मंदिराच्या वाढीचा इतिहास फारच सुंदर रीतीने वर्णन केला आहे. परंतु त्यातील रचिला पाया याचा अर्थ श्री ज्ञानदेवांनी या पंथाचा आरंभ केला असा नव्हे. श्री तुकाराम महाराज यांनी श्री ज्ञानदेवांची योग्यता व कार्य ही ज्या अभंगात सांगितली आहेत त्यात ते म्हणतात, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. या कडव्यात तुकाराम महाराज श्री ज्ञानदेवांनी वैष्णवांची संघटना केली असे म्हणतात आणि हेच वस्तुस्थिती धरून आहे.
श्री ज्ञानदेव यांच्या कालाच्याही पूर्वी वारकरी भक्त होते व पंढरपूर क्षेत्रात मोठी यात्रा भरत होती. हे नामदेवरायांनी दिलेल्या त्यांच्या वडिलांच्या हकीकतीवरून स्पष्ट होणार आहे. नामदेवराय म्हणतात की विठ्ठलपंत व रुक्मिणी यांचा विवाह झाल्यावर त्या वधूवरास आपल्या कुलदैवतांच्या पाया पडण्यास म्हणून शिदोपंतांनी पंढरपुरास नेले. त्यावेळेस तेथे मोठी यात्रा भरलेली होती. कुळदेव स्मरण म्हणती सावधान, उभयतांचे मन पांडुरंगी. झाले पाणी ग्रहण विधिसी अर्पण, वंदिले चरण शिदोपंती. पंढरीये क्षत्रा मिळालीसी यात्रा, आले पंढरपुरा भक्तराज. गरुड टके पताका मृदंग वाजती, वैष्णव गर्जती जय जयकारी. गरुड पारी उभे दाटी वैष्णवांची, उपमा वैकुंठीची पंढरीये. राऊळा भितरी प्रविशेली दोघे, देखियेले उभे पांडुरंग. काया वाचा मनी पारुशले नयनी, मस्तक चरणी ठेविले. विठ्ठलासी ध्यान रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया. लग्न झाल्यानंतरही विठ्ठलपंत हे पंढरपूरच्या आषाढी कार्तिकी वारी करत असत असा नामदेवरायांनी आपल्या अभंगात उल्लेख केला आहे. नित्य हरिकथा नाम संकीर्तन, संतांचे दर्शन सर्व काळ. पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठल एकी सुखरूप. पूर्वी अनंत भक्त झाले, पुढेही भविष्य बोलिले वगैरे सांगूनही नामदेवांनी आपल्या अभंगात या पंथाची पुरातनता दाखविली आहे. त्यावरून ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीही पंढरपुरास वारकरी भक्त जमत असत हे उघड आहे. वारकरी पंथ हा नामदेवरायांच्या पूर्वही होता, ही कल्पना दृढ करणारा नवीन पुरावा पुढे आला आहे. साधना साप्ताहिकाच्या 25 ऑगस्ट 1956च्या अंकात श्री पांडुरंग देसाई यांनी वारकरी पंथाची प्राचीनता त्यांना धारवाडजवळील हेलबळी या गावी सापडलेल्या इसवी सन 1248 शके 1170 मधील शिलालेखावरून चांगली सिद्ध झाली आहे. यातील 2 कानडी ओळीचे मराठी भाषांतर असे आहे. श्री पंढरंगेच्या श्री विठ्ठलदेवाच्या वरीच्या श्री हरिदिनी धर्म चालला म्हणून कलुवर सिंग गावुंडाने एक वृत्ती दिली. हा नवीन शिलालेख संशोधिला गेलेला शिलालेख विठ्ठल भक्तीच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. वारीचा संप्रदाय 12व्या शतकाच्या पूर्वी किंवा 12व्या शतका इतका तरी प्राचीन आहे असे आज निश्चित दिसते. श्री ज्ञानदेवांनी या विखुरलेल्या वारकरी भक्तांची आपल्या सामर्थ्याने संघटना केली आणि श्री ज्ञानदेवी लिहून या पंथात सुव्यवस्थितता आणली. अशा रीतीने या पंथाची संघटना करण्याचा हा पहिला प्रयत्न होता, म्हणून बहिणाबाईंनी ज्ञानदेवे रचिला पाया असे म्हटले असावे. तात्पर्य हा पंथ श्री ज्ञानदेव नामदेव यांच्याही पूर्वी होता एवढेच गोष्ट आतापर्यंत निश्चित झाली आहे असे म्हणायास हरकत नाही. पुढील भागात आपण श्री पांडुरंग मूर्तीचा काळ ऐतिहासिक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामकृष्ण हरी. धन्यवाद.